श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढी स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की 9 फेब्रुवारी म्हणजे शुक्रवारी मौनी अमावस्या ही आलेली आहे. तर या अमावस्याच्या दिवशी आपल्याला आपल्या पितृंचा आपल्या घरामध्ये जे पितृदोष असेल तर तो दूर करण्यासाठी आपल्याला विशेष असा उपाय करायचा आहे. म्हणजे आपल्याला एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. म्हणजे त्यामुळे आपले जे काही पितृदोष आहे, कालसर्प दोष आहे, जे काही तुमच्या कुंडलीमध्ये राहू केतूचा जो काही दोष आहे, ग्रह दोष आहे, तर ते सर्व दूर होतील. तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. कारण की जे येणारे नवीन व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. तर 9 फेब्रुवारी 2024 वार शुक्रवार. तर या दिवशी मौनी अमावस्या आलेली आहे. तर ही अमावस्या या दिवशी शुभ असा संयोग जोडून आलेला आहे. कारण ही मौनी अमावस्या आहे. तर या अमावस्याच्या दिवशी आपल्याला आपल्या पितृदोषापासून आपल्याला मुक्ती हवी असेल तर आपल्याला या दिवशी हा दिव्याचा उपाय अवश्य करायचा आहे. आपण आता पाहू की पितृदोष नेमकी कसा लागतो आणि पितृदोषामुळे आपल्याला कोणकोणते त्रास होतात. तर बघा, पितृदोष हा दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने, श्राद्ध विधीत भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या त्याच्या जीवनात निर्माण होत असतात. म्हणजे या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता, प्रगतीत अडथळे, अचानक आजारपण, संकटे, त्याचप्रमाणे संपत्तीची कमतरता, सर्व सुख सोयी असूनही मनातील नेहमी असंतोष इत्यादी अडचणी येतात. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती पितृदोषाने त्रस्त असते तेव्हा त्याच्या जीवनकाळात सर्व प्रकारचे संकटे हे येत असतात. त्याच्या इच्छा असूनही त्या व्यक्तीची इच्छा ही पूर्ण होत नाही. त्या व्यक्तीच्या घरामध्ये कधीही मंगल कार्य हे घडत नाही. मुलांच्या लग्नासंदर्भात अडचणी निर्माण होतात. त्याचप्रमाणे घरामध्ये आजारपण होतात. तसेच मुलांबाबत म्हणजे संतती योग सुद्धा जुळून येत नाही. तसेच घरामध्ये नेहमी धनहानी होते. घरातील व्यक्तींचे आरोग्य हे चांगले राहत नाही. तसेच पैशा बाबतीत देखील भरपूर अशा समस्या, अडचणी ह्या येत राहत असतात. तर हे सर्व पितृदोषामुळे आपल्याला हे सर्व भोगावं लागत असते. म्हणूनच ही जी अमावस्या आहे तर ही अमावस्या मौनी अमावस्या आहे आणि ही खूप महत्वाची आहे. कारण या मौनी अमावस्याच्या दिवशी आपण आपल्या पितृदोष आपल्यावर असेल तर त्याच्यापासून आपल्याला मुक्ती हवी असेल तर आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे. तो दिवा कुठे लावायचा आहे, कशा पद्धतीने लावायचा आहे, ही संपूर्ण माहिती आपण आता जाणून घेणार आहोत. पहा, धर्मशास्त्रानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळे त्याच्या वंशजांना भोगावी लागतात. यालाच आपण पितृदोष असे म्हणत असतो. पितृदोष हा शक्यतो आपण जर एखाद्या ठिकाणी पिंपळाचं झाड एखाद्या मंदिराजवळ असेल किंवा आपल्या घराजवळ असेल आणि तो झाड देखील आपण तोडलं, म्हणजे पिंपळाचं, वडाचं झाड हे तोडायचे नसतात, परंतु ते जर आपल्याकडनं चुकून तोडलं तर मग त्यामुळे देखील आपल्याला पितृदोष हा लागत असतो. तुम्ही तुमच्या पितरांचे योग्य प्रकारे अंत्यसंस्कार आणि श्राद्ध न केल्याने सुद्धा पितृदोष हा लागत असतो. तुम्ही जर तुमच्या पूर्वजांना म्हणजे पितरांना विसरले किंवा त्यांचा अपमान केला तरी देखील तुम्हाला पितृदोष हा लागत असतो. तर अशा प्रकारे ही सर्व कारणे आपल्याला पितृदोष लागत असतो. प्रत्येक महिन्याच्या अमावस्या आणि पौर्णिमा तिथी ही येत असते. त्यानुसारच पौष महिन्याची अमावस्या तिथी ही 9 फेब्रुवारी रोजी आहे. म्हणून पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील या अमावस्याला मौनी अमावस्या म्हणतात. म्हणजे मौनी अमावस्याला ज्योतिषशास्त्रात खूप महत्व आहे. या दिवशी पवित्र नदीत स्नान आणि दानाला विशेष असे महत्व आहे. म्हणजे पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी देखील हा दिवस महत्वाचा आहे. या दिवशी काही उपाय केल्याने पितरांची शांती होते. पितृदोष दूर झाल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी नांदते. अमावस्या आणि पौर्णिमेच्या तिथीला पितरांना संतुष्ट केले जाते. जेव्हा पितर प्रसन्न असतील तेव्हा पितृदोष लागत नाही. पितृदोषांपासून मुक्ती मिळवण्याची मौनी अमावस्या ही खूप लाभदायक आहे. पवित्र नदीमध्ये स्नान करून पितरांना जल अर्पण करणे,
त्यानंतर त्यांचे पिंडदान श्राद्ध विधी केल्याने लाभ होतो। या दिवशी पितृ श्रोताचे पठण करावे। त्याआधी पितरांना नमस्कार करून जल शब्द पिंडदान इत्यादींनी त्यांना तृप्त करत असे म्हणा। पितृ श्रोता व्यतिरिक्त तुम्ही पितृ सूक्ताचा देखील पाठ करू शकता। यामुळे देखील जो पितृदोष आहे तो देखील दूर होईल। तर आता आपण पाहू की आपल्याला आपला पितृदोष घालवण्यासाठी आपल्याला हा दिवा आहे तर तो दिवा कुठे लावायचा आहे। यासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे। तर हा दिवा आपल्याला जर तुमच्या घरामध्ये जागा असेल दक्षिण दिशेलाच आपल्याला हा दिवा लावायचा आहे। जर तुमच्या घरामध्ये जागा असेल दक्षिण दिशेला तर तुम्ही दक्षिण दिशेला तुमच्या घरामध्ये हा दिवा लावायचा आहे। जर समजा जागा अभावी तुम्ही हा दिवा आहे तर तो दिवा तुम्हाला तुमचं जर टेरेस असेल किंवा अंगण असेल तर तुम्हाला हा दिवा तिथे नेऊन लावायचा आहे। तर यासाठी तुम्हाला दिवा हा मातीचाच हवा, पितलेचा किंवा अजून कोणताही दिवा तुम्हाला चालणार नाही। तर मातीचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि मग तुम्हाला टेरेसवरती जायचं आहे। तिथे गेल्यानंतर मग तुम्हाला दक्षिण दिशेला तो दिवा ठेवायचा आहे आणि तुम्हाला देखील दक्षिण दिशेलाच तोंड करून उभं राहायचं आहे। आणि मग त्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडंसं तूप टाकायचं आहे, एक वात टाकायची आहे कापसाची आणि मग त्या दिव्याखाली तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत, कारण दिव्याखाली आसन हवे म्हणून त्याखाली आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत। मग तुम्हाला संकल्प करता वेळेस पहिल्यांदा तुम्हाला तुमचं नाव, गोत्र, जिथे राहता ते ठिकाण हे सर्व तुम्हाला बोलायचं आहे आणि मग तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे। संकल्प तुम्हाला श्री हरी विष्णूंना तुम्हाला म्हणायचं आहे की मी माझ्या पितृंच्यासाठी म्हणजे माझ्या पितृंना मोक्ष मिळावा, त्यांना शांती मिळावी यासाठी मी हा दिवा लावत आहे। तर श्री हरी विष्णूंना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की मी जो हा संकल्प करत आहे तर यामुळे माझ्या घरामध्ये जो काही पितृदोष आहे, पितृदोषामुळे जे काही आम्हाला अडचणी समस्या येत आहेत, घरामध्ये नेहमी संकटे आजारपण आहेत, घरातील व्यक्तींचे लग्न वगैरे होत नाही, घरात मूलबाल होत नाही कोणाला, तर अशा ज्या काही तुम्हाला समस्या आहेत तर त्या तुम्हाला श्री हरी विष्णूंना बोलायचं आहे आणि माझा पितृदोष आहे तर तो दूर होते। पितृदोष जे काही माझे पितृ आहेत तर त्यांना तुम्ही मुक्ती द्या, अशा प्रकारे तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे। आणि जे पाणी तुम्ही हातामध्ये घेतलेलं आहे तर ते पाणी तुम्हाला एका तामणामध्ये सोडायचं आहे, अशा प्रकारे तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे। परंतु संकल्प घेताना तुमच्या मनामध्ये दुसरा कोणताही विचार येणे हे टाळायचे आहे। मग त्याच्यानंतर जो दिवा आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि मग तुम्हाला तिथे दक्षिण दिशेला तुम्हाला तोंड करून उभं राहायचं आहे। उभं राहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या पायाखाली एखादं आसन हे हवंच आणि मग तुम्हाला उभे राहून तुम्हाला काय करायचं आहे की 108 वेळा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा महामंत्र आहे श्री हरी विष्णूंचा। तर हा मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे। तुमच्याकडे जर एखादी माळ असेल, तुळशी माळ असेल तर ती तुम्हाला घेऊन हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि तुम्हाला उभे राहूनच हा मंत्र म्हणायचा आहे। कारण की श्री हरी विष्णू हे आपल्या पितृंना जे काही पितृ आपले असंतुष्ट असतात तर त्यांना ते तृप्त करतात आणि त्यांना मोक्ष प्रदान देण्याचं काम हे श्री हरी विष्णू करत असतात। मग हे सर्व बोलून झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा तुमच्या उजव्या हातावरती पाणी घ्यायचं आहे आणि श्री हरी विष्णूंना प्रार्थना करायची आहे की हे श्री हरी विष्णू जे माझे पितृ आहेत तर त्यांना तुम्ही मोक्ष प्रदान करा किंवा त्यांच्या आत्म्याला शांती द्या, अशा प्रकारे तुम्हाला श्री हरी विष्णूंना असं बोलायचं आहे। मग याच्यानंतर तुम्हाला तुमच्या पितृंना असं बोलायचं आहे की हे पितृ हा दिवा आहे तर हा दिवा मी तुमच्यासाठी लावलेला आहे। त्याचप्रमाणे जो 108 ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र आहे तर हा मंत्र मी तुमच्यासाठी तुम्हाला दान केलेला आहे, तर याचं पुण्यफळ हे तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जो काही माझ्या घरावर पितृदोष लागलेला आहे, माझ्या घरामध्ये जे काही अडचणी समस्या येत आहेत, घरातील व्यक्तींचे आरोग्य चांगले राहत नाही, घरात कोणत्याही प्रकारचे मंगल कार्य होत नाही, मुलांचे लग्न होत नाहीत, तर अशा प्रकारे तुम्हाला आपले जे पितृ आहेत तर त्यांना मनापासून प्रार्थना ही तुम्हाला करायची आहे। आणि मग जे पाणी आपण आपल्या उजव्या हातामध्ये घेतलेलं आहे तर तो संकल्प तुम्हाला पुन्हा ताम्हणामध्ये सोडायचा आहे। मग हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये
हे जे पाणी आहे म्हणजे हे पाणी अभिमंत्रित झालेलं आहे। म्हणजे आपण 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राच्या जपाने ते पाणी आहे तर ते अभिमंत्रित झालेलं पाणी आहे। तर ते तुम्हाला तुमच्या पूर्ण घरामध्ये त्याचा शिडकाव करायचा आहे म्हणजे शिंपडायचा आहे। आणि जर उरलेलं पाणी असेल तर मग ते तुम्हाला तुमच्या माठामध्ये थोडंसं 2 चमचे टाकायचे आहे आणि ते पाणी देखील तुम्ही ग्रहण करू शकता, कारण हे पाणी अभिमंत्रित झालेलं आहे। आणि जे थोडं शिल्लक राहिलेलं पाणी असेल तर ते तुम्हाला तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाजाच्या तिथे तुम्हाला अशी एक रेष ओढायची आहे, त्या पाण्याने अशी एक रेष ओढायची आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय आहे तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळीच करायचा आहे। तर पहा, हा उपाय खूप असा प्रभावी उपाय आहे। तर या उपायाने तुम्हाला तुमचे जे पितृ आहेत तर ते तुम्हाला ह्या दिवशी म्हणजे ह्या अमावस्येच्या दिवशी तुम्हाला ते कदाचित तुम्हाला जाणवेल की ते तुमच्या आसपास आहेत आणि ते खुश आहेत, अशा प्रकारे तुम्हाला जाणवतील किंवा ते तुमच्या स्वप्नात येऊन देखील तुम्हाला दृष्टांत देतील आणि ते खुश झालेले असतील। या उपायाने तुमचा जो पितृदोष आहे तर तो दूर झालेला असेल। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा उपाय आहे तर तो तुम्ही पूर्ण श्रद्धेने पूर्ण मनापासून हा उपाय आहे तर तो करा। बघा, याचा तुम्हाला अनुभव हा चांगलाच आणि जबरदस्त असा अनुभव तुम्हाला मिळेल। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।